निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला. 50,000 द्यायचा, दिलं तुम्ही ते 50,000. आता आपण अजितदादा आपण देतोय, आता देतोय प्रोत्साहनपर त्या. अरे ते चालू आले काय, तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा. 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते. त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासनं दिली, पण त्यांच्या कर्जफेडीची परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली. नाना, पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं, अशी परिस्थिती सध्या आहे. आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये. काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं, आताही पाहिलं, विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमत नाही, विरोधी पक्ष कोमत गेलाय का काय. आणि आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही. अरे वस्तुस्थिती तर मान्य करा. इथं मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, सरकार बदललंय, वेगवान निर्णय घेणार सरकार इथं काम करतंय, हे मान्य करायला पाहिजे. वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. ती तुम्ही हजम करत नाही.